इंद्राणीबाई, नाही काय झालंय काय तुम्हाला? अहो गादीच्या वारसदारात तुम्ही वारसदार. अहो सेवेकरांचा वारसा जपण्यासाठी जीवाचं रान केलंय की तुम्ही. हा, तुम्ही झालं, तुमचे गुरु व्यंकट महाराज झाले, त्या विठ्ठलाचे किती मोठे भक्त आहेत आता आम्ही सांगावं का ते? तरी सुद्धा त्या विठुरायाच्या मंदिर बांधणीत तुमचा विरोध आहे का? का कशासाठी? फक्त आम्हाला शर्यतीत हरवण्यासाठीच ना? हा? चला, आज आम्ही सगळ्यांसमोर जाहीर करतो की तुम्ही शाळेचं चॅलेंज जिंकला. आव्हान पूर्ण केलं तुम्ही. घ्या. मोहितराव बोडके हरले आणि इंद्रायणी दिग्रजकर जिंकल्या. घ्या. सुनबाई, झालं आता. नुसतं विरोध करत बसू नको. विरोधाचं कारण संपलंय. आता कुणाच्या चाड येऊ नको. विंजे सरकारना पण असंच वाटतंय. आई, दाजी, तुम्ही हिंदूचं साथ द्यायचं सोडून हे काय करताय? योग्य तेच करतायत ते. ही जागा शाळेसाठी अलॉट झाली होती, तिथे शाळाच होणार. इंद्रायणी देवी, आमचा किंवा या लोकांचा नाही, साक्षात त्या विठुरायाचा अपमान आहे आणि आम्ही तो होऊ देणार नाही. मोहितराव, भूताच्या मायावर मंदिर होणार आणि मंदिरच होणार. युवा शक्तीची शान मोहितराव बोडके पाटलांचा. मोहितराव बोडके पाटलांचा. मोहितराव बोडके पाटलांचा. मोहितराव बोडके पाटलांचा. त्यांना सांगा आमच्या सहीचं पत्र आहे म्हणा. 100 नाही 200% काम होतंय त्यांचं. हा, आणि नाहीच काय बोलायला लागले तर काय म्हणशील? मोहितराव साहेब डीजे. चाना झाला तर तू. शेवटी आमच्या संगतीचा परिणाम आहे. मोहितराव, यावं का आम्ही? नाही म्हणजे काय आहे, आम्हाला जरा आमचं गाणं ऐकवायचं होतं. अरे बाप, मोठ्या बाई, हो तुमच्यासाठी काय पण. या तू निघ. आम्ही हो नाही तुम्ही नाही, एक आमच्या माणसाला म्हणलं. निघा. या मोठ्या बाई, बसा. आज कस काय वाट वाकडी करून आलात काय? आता वाकड्या माणसांकडे जायचं म्हणल्यानंतर वाट वाकडी करावीच लागते की नाही? सासूबाई, काय काय भारी डायलॉग दिलाय तुम्ही. एक नंबर. एवढं हसण्यासारखं काही नव्हतं त्यात. पण मोहितराव, काय काम केलं तो तुम्ही? हा, मला असं वाटत होतं का तुम्ही दुसऱ्या पार्टीत जाता की काय. हो, आणि काय तुम्ही डायरेक्ट घरी चालात. एक नंबर ऍक्टिंग केली तुम्ही बरं का. एक नंबर. आणि सत्काराच्या यायला ते शाल श्रीफळ बुके बिके बाई, आणि नंतर जी काय गुगली टाकली तुम्ही तोडच नाही. त्या मोहितरावनं गुगलीच टाकली काल. तो जिलबी सारखाच सरळ आहे हे माहित होतं मला, पण इतका सरळ हे नव्हतं माहित. मला तर तू तेव्हाच नव्हतं आवडलं जेव्हा तू त्याचं सत्काराचं आमंत्रण स्वीकारलं. अगं पिशारी बिंचू आहे तो, डंक मारणारच. त्यानं व्यंकू महाराज चुकीचे आहेत हे दाखवण्याची जेव्हा हिंमत केली ना, तिथंच त्याची नांगी ठेचावी वाटत होती.
चाल त्यांनी खूप विचारपूर्वक खेळली माहिती. आधी त्यांनी गावकऱ्यांसमोर तुझा जाहीर सत्कार केला आणि त्यांची मन जिंकली. मग त्याने त्याची खळी खेळली आणि ती त्याला फळली सुद्धा. आदू, यापुढं आपण काय करणार आहोत ना, याचा नीट विचार करायला पाहिजे बघ. हो, पण एक गोष्ट मात्र नक्की, गावकऱ्यांच्या विरोधात जाऊन त्यांच्यासाठी काही करणं आपल्याला परवडणार नाही. बरोबर? बरोबर. अहो कोण होत आम्ही? मोहितराव. खाल्ली. मोठ्या बाई, तुमच्या लाडक्या जावई बापूंनी कालवून कालवून माती खाल्ली. नुसतं मोहितराव नाही विंदी, युवा शक्तीचा विश्वास मोहितराव बोडके पाटील होता. हा, काय आणि कसं आहे, आम्ही जे बोलतो ते करतोच असं नाही, आणि आम्ही जे नाही बोलत ते केल्याशिवाय राहत नाही. आता तुमच्या सुनेच्या शाळेच बघा ना, शाळा गेली आबाळात आणि आबाळातला विठुराया शाळेच्या जागेवर. हा? पण मोहितराव, जे काय झालं ना तुमच्यासाठी वेस्टच झालं बघा. आमच्या पाठराखीनबाईंची शाळा जर झाली असती ना, तर मग तुम्ही मातीत गेला असता. तुमचं पॉलिटिकल करिअर ए, नाही रागवला तुम्ही, पण जावई बापू म्हणतात ते काय चुकीचं नाही. चुकीचं नाही. हो, नाहीच आहे. 100% बरोबर आहे त्यांचं. पण कसं आहे विंझे, असं डायरेक्ट तोंडावर नाही बोलायचं. आमचं डोकं हल्लं ना. अहो पण मोहितराव, तुम्ही काय काम केलं, एकदम खतरनाक, म्हणजे कमाल आहे तुमची, एक नंबर. वा वा, आम्ही इम्प्रेस झालो. असं आणि असंच बोलायचं. कसं आहे, माणूस एकदम खुश राहतो ना त्याच्यानं. हा, पण त्यानं सत्य तर लपत नाही ना. म्हणजे मोहितराव, तुम्ही काल जे काय केलं ना तेवढं पुरेसं नाही हो. हो, जन्मत आपल्या बाजूने. हा, पण अख्खं गाव अजून सुद्धा व्यंकट भाऊजी आणि इंद्राणीला मानतं. ते मत फिरवू शकतात. तुम्ही आम्हाला हलक्यात घेताय मोठ्या बाई. नाही, मी फक्त सत्य काय ते सांगितलं होतं. काय इतकी वर्ष आमचे व्यंकट भाऊजी विठुरायाची सेवा करतायत, मग आम्ही काय करावं? हा, इतकंच म्हणायचंय का तिथंच हातोडा मारायचा. समजलं आम्हाला. हं? काय म्हणून बोलवलं वहिनी मला इकडे, आणि राजकारणी इकडे काय करतायत? हो, काय आहे व्यंकट महाराज, आम्ही राजकारणी काय माणसं नसतो काय? हा, आणि आता सुद्धा इथं आम्ही राजकारणी म्हणून नाही, तर त्या विठुरायाचे निस्सीम भक्त, अहो सेविकरी म्हणून आलेलो. विश्वास ठेवा आमच्यावर. मोहितराव, मूळ मुद्द्यावर यात. अहो विषय तोच आहे महाराज, विषय तोच आहे कालचा. अहो
भूताच्या माळावरच्या मंदिर प्रस्तावाबद्दल जरा खोलात बोलायचं होतं तुमच्याशी. व्यंकट भाऊजी, त्याचं काय? पुंडलिक महाराज दिग्रसकरांपासून आपल्या घरात विठुरायाच्या सेवेची परंपरा आहे. आपलं काम काय? का कीर्तन करणं, देवदेव करणं, विठुरायाची सेवा करणं आपलं हे प्रथम कर्तव्य आहे. तर तेच काल मोहितराव म्हणत होते, त्यांनी आपल्या इंद्रायणीच्या कामामध्ये कुठेही अडथळा आणलेला नाहीये. मग काय होता? भावनेची साथ घातली त्यांनी विठुरायासाठी, विठुरायाच्या मंदिरासाठी. पण आपली इंद्रायणी आणि तिच्या शब्दात शब्द मिसळणारा माझा आदोक्ष, दोघ जण अडूनच बसले का त्या जागेवरती शाळा झाली पाहिजे म्हणून. बर मग काय, आपण गावकऱ्यांच्या मर्जी विरुद्ध काही करण्यात काहीच अर्थ नसतो. देव सगळ्यांपेक्षा मोठा आहे. आता त्याच्या कामात अडथळा आणण्यापेक्षा आपण गावकऱ्यांच्या भक्तीमध्ये आपली शक्ती मिसळली तर तिथं विठुरायाचं मंदिर उभं राहील. महाराज, या वेळेला खर तर तुम्ही गावाबरोबर उभं राहिलं पाहिजे. हो, पण ती जमीन शाळेसाठी दिली आहे ना. पुन्हा तेच, माणूस हा चुकांचा पुतळा असतो. आता त्या सरकारी माणसांना कुठं माहिती होतं का या जागेमध्ये विठुरायाचा वास आहे म्हणून. स्थान महात्म्य नावाची सुद्धा काही गोष्ट असते का नाही? म्हणूनच मला असं वाटतंय का त्या जागी विठुरायाचं मंदिर उभं राहावं. असं प्रत्येक बाबतीत गावाशी वाकडं घेऊन त्यांना विरोध करणं हे मूर्खपणाचं आहे. हा, बरोबर, अगदी बरोबर बोलतात हा मोठ्या बाई. हा, एकूणात इंदूचा मूर्खपणात सुरू आहे. तर इंदूचं मूर्खपणाचं वागणं, तिचा सुरू असलेला शाळेसाठीचा हट्ट, गावकऱ्यांना हवं असलेलं विठुरायाचं मंदिर, इंदूला हवी असणारी शाळा. काय हो वहिनी, या सगळ्यामुळं गावकऱ्यांच्या मनामध्ये फार गोंधळ उडाला असेल नाही का? अहो, गोंधळ, अहो, महागोंधळ म्हणा की. हा? मग यावर एक उपाय आहे. काय? विठुरायाचं नामस्मरण करायचं. निर्मळ अंतःकरणानं त्याची कीर्तन सेवा करायची, जी आज रात्री मी या मंदिरात करणार. आणि या कीर्तनामध्ये गावासाठी, बरं का वहिनी, गावासाठी जे योग्य आहे ते मी नक्की मांडणार. म्हणजे व्यंकट भाऊजी, तुम्हाला पण असं वाटतंय ना का त्या जागेवरती विठुरायाचं मंदिर? हो वहिनी, तुम्ही म्हणलात ना सेवेकऱ्याचं घराणं आहे आपलं. हा, सेवेकऱ्याचं. मी विठुरायाच्या विरोधात जाईन का? व्यंकट भाऊजी, आज पहिल्यांदा तुम्ही विठुरायाच्या सोबत आहात याचा मला आनंद आहे. वहिनी, अहो दुसरी कुठली बाजू ठाऊकच नाही ना मला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.
भावी उपसरपंचांनी केलं की नाही त्यांचं काम? इंदू, मी अजून एक मोठा प्रॉब्लेम झालाय. आता काय नवीन? अगं मी मोहितराव आणि आईला व्यंकू काकाशी बोलताना पाहिलं. व्यंकू महाराज मोहितरावांशी बोलत होते? काय बोलत होते? ते काय बोलत होते हे कळलं नाही, कारण मी दुरून बघत होतो ना. पण एवढं मात्र माहिती की काका बोलल्यावर तो मोहित आणि आई दोघं खुश झाले होते. आदू, नेमकं काय म्हणायचंय तुला? हिंदू, त्यांनी काकाला खुळात तर घेतलं नसेल ना, कारण विठूच्या वाडीतला एक पण जण काकांच्या म्हणण्यापुढे नाही. ए आदू, असं कसं शक्य आहे? व्यंकू महाराज असं करतील? अरे ते तर कायम शाळेच्या बाजूने आहेत ना. हो इंदू, पण ते विठुरायाच्या पण बाजूने आहे ना. हे बघ, काका चुकीचा निर्णय घेईल हे मला म्हणायचं नाही, पण त्यांचा तो निर्णय आपल्यासाठी अनपेक्षित असू शकतो. बरोबर ना? बरोबर. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. एका एका साह्य करू, एका एका साह्य करू, एका एका साह्य करू, एका एका साह्य करू. अवघे धरू, अवघे धरू सुपंथ, अवघे धरू सुपंथ. कोण जाणे कैसी परी, कोण जाणे कैसी परी, कोण जाणे कैसी परी, कोण जाणे कैसी परी. पुढे उरी ठेविता, पुढे उरी ठेविता, ठेविता. एका एका साह्य करू, एका एका साह्य करू. अवघे धरू सुपंथ, अवघे धरू सुपंथ. अवघे धन्य हो आता, अवघे धन्य हो आता. स्मरवेता, स्मरवेता स्मरण, स्मरवेता स्मरण, स्मरण. एका एका साह्य करू, एका एका साह्य करू. अवघे धरू सुपंथ, अवघे धरू सुपंथ. तुका म्हणे, तुका म्हणे, तुका म्हणे, तुका म्हणे.
तुका म्हणे तुका म्हणे अवघी जोडी, तुका म्हणे अवघी जोडी, ते आवडी चरणाची, ते आवडी चरणाची, चरणाची, चरणाची. एका एका साह्य करू, एका एका साह्य करू, एका एका साह्य करू, एका एका साह्य करू. अवघे धरू, अवघे धरू सुपंथ, अवघे धरू सुपंथ.